नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांच्या आग्रहाखातीर आपण ही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक ही समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे। हे बुक रिवाइज करत आहोत, बुक सिरीज आपण सुरू करत आहोत। तर जशी इंडियन पॉलिटी या विषयाला तुम्ही प्रोत्साहन देत आहात, त्या सिरीजला जसा तुम्ही प्रतिसाद देत आहात तसाच इतिहासाला देखील, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याला देखील तसाच प्रतिसाद देणार याची मी तुमच्याकडे अपेक्षा करते। आता चला मग पहिला टॉपिक बघणार आहोत, पहिला प्रकरण बघणार आहोत, ब्रिटिश सत्तेची स्थापना। आता ब्रिटिश सत्तेची स्थापना सुरुवात आहे आणि त्यामध्ये काय काय आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊयात। इंग्रज मराठा युद्ध काय होतं, कशा पद्धतीने झाले आणि सर्वच गोष्टी आपण हळूहळू एकंदरीत शिकणार आहोत। चला तर मग अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टीचा अभ्यास सुरू आहे आपला। चला, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली। 1674 मध्ये ते पहिले छत्रपती बनले। राज्याच्या मृत्यूनंतर संभाजीराजे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले। 1689 मध्ये छत्रपती संभाजी मुघलांच्या हाती सापडले व त्यांना ठार करण्यात आले। याच वेळी राजधानी रायगड देखील मुघलांच्या हाती आली। यावेळी छत्रपती संभाजीराजांचा मुलगा शाहू व त्यांची आई येसुबाई यांना कैद करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे लहान भाऊ राजाराम छत्रपती बनले। त्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी औरंगजेबशी जोरदार संघर्ष सुरू केला, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या फक्त 30व्या वर्षी राजाराम महाराजांचा मृत्यू झाला। राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी छत्रपती बनले। ते अल्पवयीन असल्याने त्यांची आई ताराबाईंनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली। इकडे औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांनी सुटका 1707 मध्ये झाली। यावेळी औरंगजेबचा मृत्यू झाला होता व बहादूर शाह दिल्लीकडे निघाला होता। त्यांनी जाताना 8 मे 1707 रोजी शाहू महाराजांची सुटका केली। ताराबाईंनी शाहूंच्या हाती सत्ता देण्यास नकार दिला। ताराबाईचे सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली। त्यातून उद्भवलेल्या खेळच्या युद्धात ताराबाईंचा पराभव झाला। 12 ऑक्टोबर 1707 रोजी ताराबाईंचा पराभव झाला। शाहू महाराजांनी सातारा जिंकून 12 जानेवारी 1708 मध्ये राज्याभिषेक केला। ते चौथे छत्रपती बनले। ताराबाईंनी कोल्हापूरला आपली राजधानी बनवली। या दोघांतील यादवी 1731 पर्यंत सुरू राहिली। पेशवे कालावधीत इंग्रज व मराठ्यामधील 3 युद्धे प्रसिद्ध आहेत। 1772 मध्ये माधवराव पेशव्यांचा मृत्यू व 1773 साली नारायणरावांचा वध। परिणामी मराठ्यांमधील अंतर्गत संघर्ष अति तीव्र झाला। रघुनाथरावांनी स्वतःला पेशवा घोषित केले आणि इंग्रज मराठा युद्ध कधी कधीच आहे ते बघूयात। पहिलं युद्ध 1775 ते 1782, दुसरे युद्ध 1803 ते 1806, तिसरे युद्ध 1818 मध्ये। आता बघूयात पहिली इंग्रज मराठा युद्ध कधीच आहे, 1775 ते 1782। या युद्धातील कराराचा क्रम: सुरत 1775, पुरंदर 1776, वडगावचा 1778 आणि सालबाईचा 1782। रघुनाथरावांना पेशवे बनवायचे होते। त्यांनी पेशवे नारायणरावाचा खून केला व स्वतःला पेशवा घोषित केले। तेव्हा दरबारातील बारभाईमधील सरदारांनी राघोबा दादांना पदच्युत केले व सवाई माधवराव यांना पेशवा बनवले। राघोबा ब्रिटिशांकडे गेले। मुंबईकर इंग्रज व त्यांच्यात सुरतचा करार झाला। आता तो काय करार होता तो बघून घेऊयात। पहिला आहे सुरतचा करार 1775। ठाणे, साष्टी, वसई व सुरत जवळील जम्बो सर्व ओलपद हे तालुके रघुनाथरावांनी कायमचे इंग्रजांना द्यावे। त्या बदल्यात इंग्रजांनी रघुनाथरावांना पुण्यात पेशवेपद बसवावे। त्यानंतर रघुनाथराव कंपनीच्या मदतीने पुण्याकडे निघाले। अडास येथे अनिर्णित लढाई झाली। सुरतचा हा करार कलकत्ता गव्हर्नर जनरलला पसंत पडला नाही। त्याचे खरे कारण असे होते की हेस्टिंग नुकताच गव्हर्नर झाला होता, त्यामुळे सुरतचा तह करताना मुंबईतील इंग्रजांनी आपल्याला विचारले नाही। ही गोष्ट हेस्टिंगलाच खटकली होती, म्हणून हेस्टिंग्जने कलकत्ता कौन्सिलने हा तह रद्द केला व मुंबई सरकारला नवीन तह करायला सांगितले। तोपर्यंत युद्ध सुरू झाले होते। हेस्टिंग्जने कर्नल ऑप्टनला पुण्यात पाठवले। त्याने पुन्हा करार केला, तोच पुरंदरचा तह। पुरंदरचा तह 1776 चा आहे तो।
आता बघूया, साष्टीसह ठाण्याचा किल्ला इंग्रजांकडे राहावा असे या तहात ठरले व दोघांमध्ये युद्ध तात्पुरते थांबले. रघुनाथराव अर्थात राघोबा दादांना मराठ्यांच्या स्वाधीन करायचे ठरले व त्यांनी केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले. राघोबा दादांनी राजकारणातून पूर्ण निवृत्त होऊन कोपरगाव येथे राहावे असे ठरवले. त्यांच्या खर्चाकरिता दरवर्षी 3,15,000 पुणे सरकारने त्यांना द्यावे. आता बघूयात, वडगावचा तह 1779. कंपनीच्या संचालकांनी पुरंदरऐवजी सुरतचा तह उचलून धरला. त्यामुळे उत्साहित होऊन मुंबईतील इंग्रजांनी पुन्हा युद्ध सुरू केले. याचवेळी हेस्टिंगचे मत बदलले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे इंग्रज-फ्रेंच संबंध बिघडले असताना सेंट ल्युबिन या फ्रेंच माणसाचे पुण्यात स्वागत झाले. म्हणून हेस्टिंग्सने मराठ्यांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला व मुंबई सरकारच्या मदतीला कलकत्त्याहून गोडार्डला पाठवले. नोव्हेंबर 1778 मध्ये पेशव्यांनी तळेगाव व वडगाव येथे इंग्रजांना हरवले. यावेळी पुण्याची सूत्रे नाना फडणवीस यांच्या हाती होती. पुणे दरबार व मुंबई सरकार यांच्या 1779 मध्ये वडगावचा तह झाला. यानुसार पहिला आहे 1773 नंतर कंपनीने जिंकलेले सर्व प्रदेश मराठ्यांना परत करायचे. दुसरं, भडोच येथून मिळणारा काही पैसा शिंदेना द्यायचा. 3, इंग्रजांनी रघुनाथरावांना मदत करू नये. हेस्टिंग्सला हा करार मान्य नव्हता. या काळात नाना फडणवीसांनी इंग्रजांविरुद्ध 4 सत्ताधीशांची युती घडवून आणली. पुणे दरबार व नागपूरचे भोसले, हैदराबादचा निजाम, मैसूरचा हैदर अली हे किती होते? 5 होते. इंग्रजांनी गुंटूर जिल्हा देऊन निजामाला फोडले. तसेच भोसलेने सुद्धा वेगळे केले. तिकडे जनरल गोडार्डने अहमदाबाद, बडोद्यासह मध्य भारत जिंकला, पण पुण्याजवळ तो पराभूत झाला. कॅप्टन पोकेमॉन गाल्वेर जिंकले. 2 वर्ष युद्ध असेच सुरू राहिले. त्यानंतर मध्यस्थीचे काम महाजी शिंदे यांनी बघितले. हैदरला न विचारता मराठ्यांनी सालबाईचा तह करून टाकला. आता सालबाईचा तह बघूया. 17 मे 1782 ग्वाल्हेर पासून 32 किलोमीटर अंतरावरील सालबाई या ठिकाणी पुणे दरबारवर कंपनी यांचा तह झाला. पेशव्यांच्या वतीने महाजी शिंदेंनी काम पाहिले व या कराराच्या अंमलबजावणीची हमी देखील महाजी शिंदे यांनी दिली. पहिला आहे, दोन्ही पक्षांनी आपापल्या क्षेत्रावर अधिकार कायम करावा. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील. साष्टी, मुंबईजवळील लहान बेटे व भडोच इंग्रजांकडे राहतील, तर वसई मराठ्यांकडे राहील. रघुनाथरावांना यापुढे इंग्रजांनी कोणताही पाठिंबा देऊ नये व कोणतीही मदत करू नये. मराठ्यांतर्फे त्यांना पेन्शन देण्यात आली. इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही युरोपियनाशी पेशव्यांनी संबंध ठेवू नये. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यावर हल्ला करायचा नाही. पेशवे 1713 ते 1818. बाळाजी विश्वनाथ 1713 ते 20. पहिले बाजीराव 1720 ते 40. बाळाजी बाजीराव 1740 ते 1761. माधवराव 1761 ते 1772. नारायणराव 1772 ते 1773. सवाई माधवराव नारायण दुसरे 1774 ते 1795. आणि सातवे कोण होते? बाजीराव दुसरे 1796 ते 1818. हा होता पेशव्यांचा कालावधी होता. संपूर्ण 7 पेशव्यांचा कालावधी तुम्हाला सविस्तर इथे दाखवलेला आहे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806. या युद्धाची कारणे काय होती बघा. वेलस्लीचे आक्रमक धोरण, त्याला मराठ्यावर तैनाती फौज लादायची होती. पुणे दरबारातील घटना 1795 मध्ये पेशवेपदी आलेले राघोबांचा मुलगा दुसरा बाजीराव हे एक अकार्यक्षम होते. 1800 मध्ये फडणवीसाचा मृत्यू झाला. त्यामुळे हुशार मुत्सद्दी व अनुभवी राजकारणाची कमतरता होती. पुणे दरबारातील ब्रिटिश वकील 1783च्या सालबाई तहानंतर इंग्रजांचा वकील पुणे दरबारात नेमण्यास सुरुवात झाली. पहिलं, सर चार्ल्स मॅलेट 1786 ते 1797. कर्नल विल्यम पामर 1798 ते 1801. सर बारी क्लोज 1801 ते 1810. एल्फिन्स्टन 1811 ते 1819. इंग्रजाचा वकील दरबारात असावा अशी मागणी नाना फडणवीसांनी केली होती. मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात लक्ष घालण्याची संधी यामुळे ब्रिटिशांना मिळाली. मराठा सरदारांमध्ये मतभेद. होळकरांविरुद्ध पेशवे व शिंदे यांची युती झाली. यावेळी बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंदेचे समर्थन केले. दौलतराव शिंदेचे समर्थन केले. 1802 साली यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या लढाईत पेशवे व शिंदे दोघांना हरवले. या पराभवामुळे बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला वसईत गेले व तिथे
इंग्रजांनी करार केला तोच वसईचा करार 31 डिसेंबर 1802 साली झाला होता. आता वसई करार 31 डिसेंबर 1802 मधील तरतुदी होत्या. काही तरतुदी होत्या त्या बघून घेऊयात. पहिली अशी होती की तैनाती फौजेची व्यवस्था मान्य केली. कमीत कमी 6000 फौज तोफखान्यासह पुण्याला ठेवायची. 2 सुरत शहर कंपनीला दिले. 3 गुजरात नर्मदा व तापी क्षेत्रातील तसेच तुंगभद्रा क्षेत्रातील एकूण 26 लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना देण्याचे बाजीरावांनी मान्य केले. 4 इंग्रजांशिवाय कोणत्याही युरोपियनशी संबंध ठेवू नये. 5 निजामांकडून चौथाई घेण्याचा अधिकार पेशव्यांनी सोडून दिला. तसेच गायकवाडांसोबत युद्ध न करण्याचे वचन दिले. पेशव्यांनी स्वीकारलेल्या या तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले, कारण इतर मराठा सरदारांनी कराराला मान्यता दिली नाही व इंग्रजांना अंतर्गत हस्तक्षेप करण्याची संधी सोडायची नव्हती. यावेळी बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष कॅसलरिग होता. बाजीरावांनी इंग्रजांच्या मदतीने घेतलेले पेशवेपद सर्वांना नापसंत होते. इंग्रजांचा मराठी कारभारातील हस्तक्षेप व शिरकाव मोडून काढायला पाहिजे अशी सर्वांची भावना होती. या काळात गायकवाडांवर आधीच इंग्रजांचे नियंत्रण आले होते आणि शिंदे व होळकर यांच्यात बेबनाव झाला होता. अशावेळी शिंदे व भोसले दोघांनी इंग्रजांशी टक्कर घेण्याचे ठरवले. त्यातूनच दुसरे इंग्रज मराठा युद्ध उद्भवले. शिंदे व भोसले हे दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी वेलस्लीने 2 आघाड्या उघडल्या. उत्तरेला जनरल लेक व दक्षिणेला ऑर्थर वेलस्ली. गव्हर्नर जनरल वेलस्लीचा लहान भाऊ. देवगावचा तह भोसले व कंपनी. 25 डिसेंबर 1803 कटक बालासोर वर्धा नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश इंग्रजांचा होता. वसईच्या तैनाती फौजेच्या अटी मान्य केल्या होत्या आणि एल्फिस्टन भोसलेंच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले होते. देवगावचा तहमध्ये आता बघूया सुरजी अंजनगावचा तह. शिंदे व कंपनी आहे. 30 डिसेंबर 1803 मध्ये गंगा यमुना दोआबमधील सर्व प्रदेश, नगर, भडोच, अंजन, गोदावरी नदीमधील सर्व प्रदेश इंग्रजांचा राहील. जयपूर, जोधपूर, गोहद या राज्यांवरील नियंत्रणाचा शिंदेंनी त्याग केला. तसेच दिल्लीच्या सम्राटावरील नियंत्रणाचाही त्याग केला. तैनाती फौजेच्या अटी मान्य केल्या. जॉन माल्कम या शिंदेच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले. यानंतर यशवंतराव होळकरांनी एकाकी लढा दिला, पण शेवटी तेही पराभूत झाले. राजापूर घाट. राजाघाटचा तह होळकर कंपनी. जानेवारी 1806 मध्ये चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश इंग्रजांना दिला. बुंदेलखंड क्षेत्रावरील नियंत्रणाचा त्याग केला. या दुसऱ्या युद्धाने मराठ्याची सत्ता दुर्बल झाली. शिंदे, होळकर, भोसले यासारख्या बलाढ्य सरदारांच्या इंग्रजांनी पराभूत केले. आता बघूया तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 1818. वसईच्या तहानंतर बाजीरावावरील इंग्रजांचे नियंत्रण वाढत गेल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्यातच जुलै 1812 मध्ये जहागीरदार व एल्फिन्स्टन यांचा पंढरपूरचा तह झाला होता. त्यानुसार लहान लहान सरदारांवरील बाजीरावाचे नियंत्रण गेले. 1813 साली गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली. त्याचे धोरण आक्रमक होते. त्याने पेंढाऱ्याशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षपणे मराठा सत्तेला आव्हान दिले. हेस्टिंग्सने भोसले, बाजीराव पेशवा, शिंदे यांना अपमानकारक तह स्वीकारण्यास भाग पाडले. त्यातून बाजीराव पेशव्यांनी अंतिम युद्धाचा निर्णय घेतला. पेशव्यांसोबत अप्पासाहेब भोसले व मल्हारराव होळकर यांनी पण या निर्णयाला पाठिंबा दिला. अहमदाबाद विवाद. गायकवाड व पेशवे यांच्यामध्ये गायकवाडांचा दूत गंगाधर शास्त्रीची पुणे येथे हत्या झाली. त्यावरून बडोद्याचे गायकवाड व पेशवे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या हत्येबाबत इंग्रजांना पेशव्यांचा विश्वासू त्र्यंबकजी डेंगडे यांच्यावर संशय होता. त्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीराववर पुण्याचा तह लादला. आता बघूयात पुणे करार 13 जून 1817 सालीचा आहे. त्यामधील बघूया पहिला पॉइंट बघूया. मराठा राज्याचा सर्वोच्च शासक असल्याचा दावा पेशव्यांनी सोडला. पेशव्यांनी सरदारावरील आपल्या नियंत्रणाचा त्याग केला. पेशवे इतर 87 रेसिडेंटच्या माध्यमातून संबंध ठेवतील. 2 अहमदनगरचा किल्ला, बुंदेलखंड, माळवा, झाशी व इतर प्रदेशांचे अधिकार ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले. तिसरं, कंपनीचे सैन्य पुण्यात ठेवण्यास पेशव्यांनी संमती दिली. तसेच आपल्या प्रदेशातून कंपनीला आपले सैनिक पाठवण्याची मान्यता दिली. ग्वाल्हेरचा करार. शिंदे इंग्रज. 5 नोव्हेंबर 1817. राजपुतान्यावर शिंदेचा प्रभाव होता व तो 1805च्या कराराने ब्रिटिशांना मान्य होता, पण लष्करीदृष्ट्या जागा चांगली असल्याने राजपुतांना आपल्याकडे वळवले. शिवाय हेस्टिंग्सला पेंढऱ्याचा बंदोबस्त करायचा असल्याने त्यांनी शिंदेसोबत करार केला. पेंढऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना शिंदेनी मदत करावी व त्यांना आपल्या प्रदेशात थारा देऊ नये. राजपुतांवरील सर्व हक्क सोडून द्यावेत असे ठरले. इंग्रजांनी अमीर खान व गफूर खान यांना
होळकरांपासून फोडले. आप्पासाहेब भोसले, मल्हारराव होळकर व बाजीराव या सर्वांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र येण्याचे ठरवले, पण इंग्रजांनी त्यांना एकत्र येऊ न देता वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डी लढाईत काय झालं होतं बघा. नोव्हेंबर 1817 मध्ये भोसले पराभूत झाले. उज्जैन महिदपूर लढाईत डिसेंबर 1817 होळकर पराभूत झाले. यशवंतरावांची पत्नी तुळशीबाईंना या युद्धात भाग घेतला होता. खडकीमध्ये काय झालं होतं. नोव्हेंबर 1817, कोरेगाव जानेवारी 1818, आष्टी फेब्रुवारी 1818 लढाईत बाजीराव पराभूत झाले. मनसोरतः होळकर इंग्रज 6 जानेवारी 1818 यानुसार होळकरांवर पेशव्याचे नियंत्रण राहणार नाही, तसेच तैनाती फौज मान्य केली. अशा रीतीने मराठा सत्तेची समाप्ती होऊन प्रदेशावर ब्रिटिशांचे नियंत्रण स्थापित झाले. 1765 मध्ये बंगाल व 1800 मध्ये मद्रास प्रांतावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरू झाले. वेलस्लीच्या काळात तैनाती फौज स्वीकारायला लावून 1800 मध्ये निजाम राज्य देखील निष्प्रभ करण्यात आले होते. कंपनी सरकार विविध मार्गांचा वापर करून अनेक छोटी मोठी राज्ये गिळंकृत करत चालले होते. आता संपूर्ण भारतात ब्रिटिशांना आव्हान देऊ शकणारे मराठा साम्राज्य मात्र अजून अस्तित्वात होते. खडकी येथे 5 नोव्हेंबर व येरवाडा मैदानावर 16 डिसेंबर 1817 रोजी पेशवेवर इंग्रज यांच्यात लढाया झाल्या. दुसऱ्या बाजीरावाचा यात पराभव झाला. 17 नोव्हेंबर 1817 रोजी एल्फिन्स्टनचा मित्र बनलेला बाळाजी पंत नातूने त्याच दिवशी ब्रिटिश सेनेच्या साक्षीने शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज काढून युनियन जॅक फडकविला. एल्फिन्स्टनला मराठा साम्राज्याची व गनिमी युद्धतंत्राची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जचा आदेश असून देखील त्याने मराठा साम्राज्य लवकर नष्ट होण्याची व ब्रिटिशांच्या विजयाची घोषणा केली नाही. बाजीरावांनी 16 नोव्हेंबर 1817 पासून इंग्रजांशी लढत देत व मदतीच्या आशेने शेकडो मैलाचा प्रवास केला, पण ते सर्व व्यर्थ ठरले. निमाडखेडी येथे 3 जून 1818 रोजी बाजीरावांनी मालकम पुढे शरणागती पत्करली. वार्षिक 8 लाख रुपयाचा तहहायत तनखा बाजीरावांना देण्याचे ठरले. यानंतर बनारस प्रदेशातील विठूर येथे तो वास्तव्यास होता. त्याच्या 11 बायकांपासून त्याला 2 मुले व 1 मुलगी झाली. हे दोन्ही मुले मृत्यू पावल्यामुळे त्यांनी धोंडोपंत उर्फ धोंडू या मुलास दत्तक घेतले. हाच धोंडोपंत पुढे 1857च्या उठावात नानासाहेब पेशवे या नावाने गाजले. बघा कोण होते. संपूर्ण इतिहास आपण बघितला आहे. व्यवस्थित परत एकदा ऐकून घ्या समजला नसेल तर. सातारा राज्याची निर्मिती कशी झाली होती बघा. छत्रपती प्रतापसिंह भोसले उर्फ बुवा साहेब यांना इंग्रज आपल्या विरुद्ध वापरतील या भीतीने त्यांना पेशव्यांनी नजरकैदेत ठेवले होते. पुण्यातून 17 नोव्हेंबर रोजी पलायन करताना आपल्यासोबत ठेवले होते. इकडे 10 फेब्रुवारी 1818 रोजी इंग्रजांनी सातारा किल्ला काबीज केला. 20 फेब्रुवारीच्या आष्टी येथील स्मिथ व बाजीरावाच्या लढाईच्या वेळी प्रतापसिंह इंग्रजाच्या हाती लागले. यानंतर प्रतापसिंह एल्फिन्स्टन यांची पहिली भेट 4 मार्च 1818 रोजी सातारा जवळील बेलसर येथे झाली. यानंतर एल्फिन्स्टन बरोबर प्रतापसिंह साताराकडे जाताना त्यांनी वाटेतील किल्ले जिंकले. 10 एप्रिल 1818 रोजी राजपूत राजा थाटात प्रतापसिंहाने राजधानीत प्रवेश केला असे एल्फिन्स्टनने त्याला डायरीत लिहून ठेवले होते. याच दिवशी इंग्रजांनी राजा म्हणून त्याची पुनर्स्थापना केली. जेम्स ग्रँड डफ याला पॉलिटिकल एजंट म्हणून नेमण्यात आले. 25 सप्टेंबर 1819च्या करारानुसार राजांना पश्चिमेस सह्याद्रीचा घाट, उत्तरेस नीरा नदी, पूर्वेस निजामाची हद्द आणि दक्षिणेस कृष्णा वारणा या नद्या असा लहानसा प्रदेश मिळाला. राजेंच्या प्रत्येक कृतीला रेसिडेंटची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले. रॉबर्ट ग्रँड मार्च 1835 मध्ये मुंबईचा गव्हर्नर बनला. त्यावेळेचा साताऱ्याचा रेसिडेंट कर्नल ओव्हन्स बाळाजी पंत नातू व गंगाधर शास्त्री पटवर्धन यांनी कटकारस्थाने करून राजांना त्रास देणे सुरू ठेवले. प्रतापसिंह राजाच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एका कमिशनने राजांना दोषी ठरवले. पदच्युत करून 5 सप्टेंबर 1839 रोजी त्यांना कैद करून काशीला रवाना केले. तेथे 14 ऑक्टोबर 1847 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर गादीवर बसलेला राजा औरस पुत्र नसल्याचे निमित्त करून इंग्रजांनी 16 मे 1859 रोजी सातारा राज्य खालसा केले. छत्रपती प्रतापसिंह 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी त्यांच्याशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याला मदत करून त्या ठिकाणी नेमले. छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवले. तिथे 1847 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंह यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी या अन्यायाविरुद्ध इंग्लंडपर्यंत दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. अखेर 1848 मध्ये दत्तक विधान नामंजूर करून डलहौसीने सातारा राज्य खालसा केले. छत्रपती प्रतापसिंह यांनी महादरा या येवतेश्वर देवालयाच्या मागे तलाव बांधून शहरात पाण्याची व्यवस्था केली. 1829 मध्ये
सातारा शहरात आखीव व सरळ हमर रस्ते तयार केले. रस्त्याच्या बाजूला दुतर्फा झाडे लावली. त्यांनी सातारा ते महाबळेश्वर प्रतापगडावर रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. गव्हर्नर सर जॉन माल्कमच्या नावाने महाबळेश्वरची माल्कम पेठ वसवून 1827 मध्ये राजांनी महाबळेश्वराचा गिरीस्थान म्हणून विकास केला. मुला मुलींना शिकवण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथे बहुजन समाजातील मुला मुलीसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली मुलींना लष्करी शिक्षण देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांची कन्या गोजाराबाई व काही सरदारांच्या मुली तेथे लष्करी शिक्षण घेत. तसेच छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. इंग्रजी पुस्तकांची मराठीत भाषांतर देखील करून घेतली. त्यांनी काढलेला शिडा प्रेस महाराष्ट्र बरेच नाव मिळवून गेला. 1827 मध्ये राजनीतिक विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ छापला. महाराज स्वतः रोज लिहित असत. महाराजांचे शिक्षण प्रेम व लोककल्याणकारी कार्य पाहून लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना बहुमानाचे मानद सदस्यत्व बहाल केले होते. आता बघूयात नागपूर राज्य खालसा कशा पद्धतीचे झाले होते. नागपूरच्या राजाला छत्रपती शाहूच्या अनुग्रहाने मराठेशाहीच्या अंतर्गत राजाधिकार लाभले होते. 1759 पासून जशी केंद्र सत्ता कमकुवत होत गेली की पेशव्यांचे भोसलेंशी अधूनमधून कलह निर्माण होत असत. 1800 पर्यंत भोसले घराण्याने आपला राज्यविस्तार नर्मदेपासून गोदावरी नदीपर्यंत व वराडपासून थेट छोटा नागपूर व ओरिसापर्यंत केला होता. 17 डिसेंबर 1803 देवगावच्या तहामुळे रघुजी भोसलेंना तैनाती फौज स्वीकारावी लागली. ब्रिटिश रेसिडेंटची दरबारात नियुक्ती झाली. 29 जानेवारी 1804 पासून एल्फिन्स्टन नागपूरचा रेसिडेंट झाला. मार्च 1816 मध्ये रघुजी भोसलेंचे निधन झाले. परसोजी गादीवर आला, परंतु तो वेडसर असल्याने नवीन रेसिडेंटी जॅक्सनच्या मदतीने मोधोजी उर्फ आप्पासाहेब भोसले यांनी सत्ता हस्तगत केली. पण अखेर तो इंग्रजांच्या अंकित होता. खरी सत्ता जॅक्सनच्याच ताब्यात होती. दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांशी लढत त्या भागात गेले असता पेशव्यांना जाऊन मिळवण्याचा आप्पासाहेबांचा मानस होता. हे जॅक्सनच्या लक्षात येताच त्यांनी आप्पासाहेबाला अर्थात राजांनाच कैद केले. पण कैदेतून निसटून तो इंग्रजांशी लढत राहिला. इतिहासकार सरदेसाईंच्या मते आप्पासाहेब गुप्तपणे लाहोरला महाराजा रणजित सिंगच्या दरबारात गेले. पण इंग्रजांच्या भीतीमुळे तेथून ते जोधपूरला गेले. तेथे राजा मानसिंगने त्याला इंग्रजांच्या स्वाधीन न करता नजर कैदेत ठेवले. जोधपूर येथेच आप्पासाहेबांचे 15 जुलै 1840 रोजी निधन झाले. इकडे नागपूरमध्ये दुसरा रघुजी यांचा मुलीच्या मुलास दत्तक घेऊन त्याला तिसरा रघुजी म्हणून गादीवर बसवण्यात आले. तो अल्पवयीन असल्याने बकाबाईस रिजंट बनवले. खरी सत्ता जॅक्सनकडेच होती. तिसरा रघुजी डिसेंबर 1853 मध्ये मरण पावला. त्याचा मुलगा देखील आधीच मृत्यू पावला होता. अखेर डलहौसीने 13 मार्च 1854 रोजी नागपूर संस्थान खालसा केले. विदर्भ व मध्य भारत इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मुंबईपासून थेट बंगालपर्यंतचा विशाल भाग ब्रिटिशांना लाभला. वराड व मध्य प्रांताची निर्मिती कशा पद्धतीने झाली ती बघूया. ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतलेल्या 43 लाखाच्या कर्जाची परतफेड निजामने न केल्यामुळे 1853 मध्ये झालेल्या करारानुसार निजामाच्या ताब्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ व परभणी हे जिल्हे इंग्रजांनी स्वतःकडे घेतले. 2 नोव्हेंबर 1861 रोजी हिंदी भाषिक व मराठी भाषिक प्रांतासोबत जोडण्यात आला. मध्य भारतातील सागर व नर्मदेपर्यंतचा प्रदेश, छिंदवाडा, छत्तीसगडचा आदिवासी भाग व बालाघाट हिंदी प्रदेश तसेच संबळपूरचा भाग यांच्याशी नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा हे जिल्हे जोडले. वरील 1853च्या करारानुसार आलेले बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ व परभणी हे जिल्हा देखील या नवीन प्रांताला जोडले. नंतर दुसऱ्या एका करारानुसार परभणी व हिंगोली भाग निजामाला परत मिळाला. 5 नोव्हेंबर 1902 रोजी कर्जन हैदराबादला गेला असता वरील अनुबंध करारानुसार वराड प्रांत ब्रिटिशांनी कायमचा तोडून घेतला व हा मराठी भाषिक प्रांत मुंबई प्रांताला न जोडता मध्य प्रांताला जोडला. मात्र इंग्रज सरकार मूल मालकी हक्काच्या बदल्यात निजामाला 25 लाख रुपये दरवर्षी देऊ लागले. मुळात हा तह निजामाला कर्जांच्या दबावाखाली स्वीकारावा लागला होता. त्यानंतर निजामाने बऱ्याचदा वराड प्रांत आपणास मिळावा असे अर्ज व्हाईसरॉयला केले होते, पण ब्रिटिशांनी त्याला नंतर वराड प्रांत परत केला नाही. माउंट एल्फिन्स्टन 1779 ते 1859. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन वयाच्या 17व्या वर्षीच कलकत्ता येथे कंपनीच्या मुलकी सेवेत दाखल झाले. 17व्या वर्षी आपण 17व्या वर्षी काय करतो आजकाल, आता त्यावेळेसचे 17वे वर्ष म्हणजे किती. 1801 साली तो प्रथम पुण्यात रेसिडेंटचा सहाय्यक म्हणून आला. 1803च्या इंग्रज मराठा युद्धात त्यांनी जनरल वेलेस्लीचा सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर वराडमध्ये रेसिडेंट म्हणून, शिंदेचा रेसिडेंट म्हणून, काबूल येथील प्रदेशाचा राजदूत म्हणून या पदावर त्याने काम पाहिले. 1811 मध्ये पेशव्यांचे रेसिडेंट म्हणून त्याची नियुक्ती झाली. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात पेशवाई नष्ट झाली.
1819 साली त्यांची मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. 1819 ते 1827 या 1827 या 8 वर्षाच्या काळात एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतात त्याच्या कामाचा ठसा उमटवला. डेक्कन कमिशनर 1818 साली पेशवाई नष्ट झाली तेव्हा सर इव्हान नेपियन 1812 ते 1819 मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. पेशव्यांकडून जरी दख्खन प्रदेश जिंकला असला तरी तो लगेच मुंबई इलाक्यात सामील करण्यात आला नाही. त्यावर कमिशनर म्हणून एल्फिन्स्टनची नियुक्ती करण्यात आली. या कमिशनरकडे सुमारे 50,000 चौरस मैलचा व 40 लाख लोकसंख्या असलेला मुलूक होता. यात पुणे विभाग सर्वात मोठा होता. प्रशासनाच्या सोयीसाठी एल्फिन्स्टनने महाराष्ट्राचे 5 भाग केले होते: खानदेश, धारवाड, पुणे, नगर आणि सातारा. डेक्कन कमिशनर म्हणून काम करत असताना जुन्या महसूल पद्धतीत त्यांनी फारसा बदल केला नाही. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण या बॅन्थमच्या उपयुक्तवादाचा प्रभाव एल्फिन्स्टनवर पडलेला दिसतो. त्याने महाराष्ट्राचे भले करताना इंग्रजांचेही नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार होते. बेरोजगार सैनिकांना काम दिले. पेशवाई नष्ट झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या सैन्याला शस्त्रे धारण करण्याचा परवाना देऊन गावाच्या रक्षणासाठी त्यांचा उपयोग करून घेतला. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवल्यामुळे सैनिकांना बरे वाटले व त्यांचा बंडाचा धोका टळला. ब्राह्मण वर्गाला संतुष्ट केले. पेशवाई गेल्यामुळे नाराज होऊन ब्राह्मण वर्गाने बंडाळी करू नये म्हणून त्यांचे वार्षिक पेन्शन व वेतने इनामदाऱ्या सुरू केल्या. ही एक प्रकारची जुनी दक्षिणेची पद्धत होती. नंतर या दक्षिणेचा उपयोग पाठशाळेसाठी करण्यात आला. सातारा गादीचे पुनरुज्जीवन. आम्हाला शिवशाही नष्ट करायची नसून फक्त त्यांच्या विरुद्ध पुंडावा करणाऱ्यांशी आमचे युद्ध आहे याची खात्री जनतेला पटावी म्हणून गादीचे पुनरुज्जीवन केले. अर्थात मूळ हेतू हा होता की मराठे नाराज होऊन परत ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येऊ नयेत म्हणून. 11 एप्रिल 1818 रोजी प्रताप सिंहला साताऱ्याच्या गादीवर बसवले तरी प्रत्यक्षात कारभार तेथील रेसिडेंट कॅप्टन जेम्स ग्रँड डफ व त्याचा सहाय्यक बाळाजी पंत नातू यांच्या हाती होता. जहागीरदाराचा प्रश्न. एल्फिन्स्टनने मोठ्या जहागीरदाराची वंशपरंपरागत चालू ठेवली. खालच्या प्रतीचे जहागीरदार होते ते कमिशनरच्या वर्चस्वाखाली आणले. ओंद, भोर, अक्कलकोट, फलटण, जत, वाई येथील जहागीरदाराशी कंपनीने स्वतंत्र करार केले तर मुधोळ, नळदुर्ग व रामदुर्ग येथील जहागीरदारांनी ब्रिटिशांची नोकरी करण्याचे कबूल केले. वतनदार बघूयात आता. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे प्रभावी वतनदार होते. गाव पातळीवर त्यांचेच प्रभुत्व राहत असे त्यामुळे सत्ता कोणाची असली तरी खेड्यातील प्रशासनावर त्याचा प्रभाव पडत नव्हता. त्यामुळे अतिरिक्त अधिकारी कमी करून पाटलाला सरकारी अधिकारी सारखे बनवले. एल्फिन्स्टनची कायदे संहिता. एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या कायद्यानुसार वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात असत. या विभिन्न कायद्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी 1820 साली त्यांनी एक समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष बॉम्बिक्टन होते. समितीत एरास्किन, नॉरिस हे सभासद व स्टील हे सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली रूढी चालीरीती एकत्र करून 27 कायद्याची एक संहिता तयार केली आणि 1 जानेवारी 1827 रोजी ती अंमलात आणली होती. तिलाच बॉम्बे रेग्युलेशन 1827 असे म्हणतात. हे 27 कायदे म्हणजे एल्फिन्स्टनच्या कायदे संहिता. न्यायव्यवस्था. एल्फिन्स्टनने महाराष्ट्रात न्यायालय यंत्रणा उभारण्याचे कार्य केले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालय निर्माण केले. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालावर अपील करण्यासाठी सदर दिवाणी अदालत हे न्यायालय निर्माण केले. 1823 साली मुंबई येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले. 1861 भारतीय उच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे उच्च न्यायालय स्थापन केले. 14 ऑगस्ट 1862 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय रद्द करून मुंबईला हायकोर्ट स्थापन केले. संरक्षण बघूया. एल्फिन्स्टनने नागरी संरक्षणासाठी पोलीस यंत्रणेची उभारणी केली. पुढे 1861 पासून जिल्ह्यावर स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमण्यात आले. एल्फिन्स्टन हुशार व अभ्यासू होते. ते लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेचे सदस्य होते. तीच संस्था नंतर रॉयल एशियाटिक सोसायटी म्हणून ओळखली जाऊ लागली. इंग्रज शिक्षण ही एक राजकीय गरज होती असे एल्फिन्स्टनचे मत होते. एल्फिन्स्टनची पुस्तके काबूलचा इतिहास, भारताचा इतिहास, पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचा उदय व टेरिटोरीज कॉन्केर्ड फ्रॉम पेशवा अ रिपोर्ट या ग्रंथाचे लेखन केले. एल्फिन्स्टन महाराष्ट्रात येण्यापूर्वी काबूलमध्ये होते पण त्यांचा अफगाणिस्तानवरील ग्रंथ अँड अकाउंट ऑफ द किंगडम ऑफ द काबूल यांनी पुणे येथे लिहून पूर्ण केला. महाराष्ट्रात काम करणारे ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या. त्या बघूया. तत्कालीन महाराष्ट्रात मिशनऱ्यांच्या खाली संस्था काम करीत होत्या. पहिली चर्च मिशनरी सोसायटी, दुसरी मुंबई बायबल सोसायटी, अमेरिकन मराठी मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी या 5 प्रकारच्या मिशनऱ्या होत्या. 1813 मध्ये अमेरिकन मराठी मिशन
ही संस्था मुंबई शहरात कार्यरत झाली. अमेरिकन सोसायटीच्या काही संस्था होत्या, जसे अमेरिकन बॅप्टिस्ट युनियन, अमेरिकन बोर्ड इत्यादी. यापैकी अमेरिकन बोर्ड या संस्थेने महाराष्ट्र धर्म प्रसाराचे कार्य केले. या संस्थेने अमेरिकन मराठी मिशन ही संस्था चालवली होती. महाराष्ट्रात मुंबई ते पुणे, अहमदनगर, नाशिक, जुन्नर, सातारा, शिरूर, बागलकोट, कोल्हापूर, हर्णे, नागपूर, ठाणे आणि वसई ही धर्म प्रसाराची केंद्रे होती. यानंतर जेम्स मिचेल, जॉन स्टीव्हन्स, रॉबर्ट नेपस्टिट, जॉन विल्सन, जॉन मरे मिचेल हे सुप्रसिद्ध मिशनरीकडे आले. बहुतेक सर्वांनीच मराठी व संस्कृत भाषा शिकून मराठी शब्दकोश व प्रचारकी साहित्य निर्माण केले. बायबल या ग्रंथाचा सोबत मराठी अनुवाद केला. 1822 मध्ये स्कॉटिश मिशनरी सोसायटीचे मुंबईत आगमन झाले. जेम्स मिचेल, जॉन स्टीव्हन्स, रॉबर्ट नेपस्टिट, जॉन विल्सन, जॉन मरे मिचेल, विल्यम किंकर्ड मिचेल हे स्कॉटिश उपदेशक पुण्यात स्थायिक झाले. स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा 1832 मध्ये स्थापन केली. ख्रिश्चन धर्माचा प्रसार व स्वीकार. मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराचा प्रभाव महाराष्ट्रातील समाजावर मोठ्या प्रमाणात पडला. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. सुशिक्षित व अशिक्षित वर्गात धर्मप्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब त्यांनी केला. सुशिक्षित वर्गाला ख्रिश्चन धर्मातील समानतेसारखे आदर्श विचार, समानता, नीतितत्वे यांचे महत्त्व सांगितले. येथील आरोग्य, चालीरीती व धार्मिक अवडंबराची निरर्थकता पटवून दिली. परिणामी अनेक जण या धर्माकडे आकर्षले गेले. महाराष्ट्रातील पुढील प्रसिद्ध व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. बाबा पदमनजी, पंडिता रमाबाई, विष्णू भास्कर करमरकर, नारायण वामन टिळक, नारायण शेषाद्री, रामकृष्ण विनायक मोडक. धर्मांतरित झालेल्या लोकांनी देखील ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. 1839 मध्ये मुंबईत 2 पारशी तरुणांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. सुशिक्षित लोकांकडून कमी प्रतिसाद असल्यामुळे मिशनऱ्यांनी आपले लक्ष मागासलेल्या अशिक्षित समाजावर केंद्रित केले. मिशनऱ्यांचे शैक्षणिक कार्य काय होते ते बघूया. त्या काळी महाराष्ट्रात स्त्रिया व कनिष्ठ जातीतील मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. मिशनऱ्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले कारण लहान वयातील धर्माचे संस्कार मोठेपणी त्याला आपल्या धर्माकडे ओढेल किंवा प्रभावात तरी राहतील हा विचार त्यामागे होता. त्यामुळे भारतातील शिक्षण प्रसारासाठी कंपनीवर दबाव आणून त्यांना शिक्षणाकडे लक्ष द्यायला लावले. 1813 ते 1818 या काळात गार्डन हॉल यांनी खेतवाडी व गिरगाव येथे मराठी मुलांसाठी शाळा काढल्या. 1814 पर्यंत अमेरिकन मिशनरी सर्वसामान्य जनतेसाठी मराठी शाळेची स्थापना केली. 1820 पर्यंत अमेरिकन मिशनऱ्यांच्या शाळांची संख्या 21 होती. 1836 मध्ये त्यांनी बोर्डिंग स्कूल सुरू केले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला. मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मिशनरने केला. त्यांनी 1824 साली मुंबईत मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली. 1824 साली चर्च मिशनने मुंबईत मुलींची दुसरी शाळा काढली. स्कॉटिश मिशनरीद्वारे मुंबई व पुण्यात मुलींसाठी शाळा काढल्या. 1829 पर्यंत मुलींना शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या 9 होती. 1863 पर्यंत अमेरिकन मिशनने मुंबईत मुलींसाठी 25 शाळा काढल्या. 1827 पर्यंत मिशनरी शाळांची संख्या 30च्या वर होती व त्यातील मुलांची संख्या 30,000 होती. डॉक्टर विल्सन मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत डॉक्टर विल्सन यांनी पुढाकार घेतला होता. विल्सन यांनी मुंबईतल्या आपल्या घरातच 29 मार्च 1832 रोजी इंग्रजी शाळा काढली. 1835 साली त्यांनी ती फ्री जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स हे नाव दिले. त्याला सेंट्रल कॉलेज असे देखील म्हटले जाते. याच कॉलेजचे नंतर विल्सन कॉलेज असे नामकरण झाले. त्यांनी मुंबईत मुली व मुस्लिमांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. श्रीमती विल्सन या मुंबईत मुलींसाठी 3 शाळा चालवित होत्या. 1840 मध्ये पुण्यात मिशनच्या एकूण 5 शाळा मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत होत्या. मिचेल दाम्पत्याने 1843 मध्ये नानापेठेत एक अनाथाश्रम देखील उघडले. मिशन कार्यासाठी इंग्लंडहून काही ख्रिस्ती शिक्षिका पाठवल्या जात. त्यांनी पुण्यात कन्याशाळा व अनाथालये काढली. आता वृत्तपत्र व साहित्य क्षेत्रातील कार्य बघूयात. मिशनरी लोकांनी स्थानिक भाषा शिकून घेतली होती. डॉक्टर केरी या मिशनरी व्यक्तीने 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. 1810 मध्ये मराठी इंग्रज कोश लिहिला. रॉबर्ट ड्रामन यांनी मुंबईत मराठी व्याकरण लिहिले. गोविंद्र नारायण माडगावकर यांनी आपल्या मुंबईचे वर्णन या पुस्तकात 1863 नमूद केले आहे की या अमेरिकन मिशनऱ्यांनी 1813 मध्ये मुद्रणालयाची स्थापना केली. या उलट ज्ञानोदयमध्ये अशी नोंद आहे की अमेरिकन मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माविषयी साहित्य छापण्यासाठी डिसेंबर 1817 मध्ये
मुद्रणालयाची स्थापना केली होती. अमेरिकन मिशनरी 1816 साली न्यू टेस्टामेंटच्या म्हणजेच बायबल काही भागाचे मराठीत भाषांतर केले होते. अमेरिकन मिशनरीच्या मुद्रणालयात मुद्रित झालेले पहिले मराठी पुस्तक 1817 मध्ये प्रकाशित झाले. मिशन मुद्रणालयाचा व्यवस्थापक होर्शिओ ऑफ ओर्डवेल होता. 10 मार्च 1817 रोजी 8 पृष्ठांचे पहिले बायबलवरील पुस्तक छापले. 8 पृष्ठांचे मराठी भाषेत मुद्रित झालेले हे पहिलेच ख्रिस्ती धर्म पुस्तिका मानले जाते. यावर्षी मॅथ्यूचे गोस्पेल व हार्मनी ऑफ गोस्पेल ही पुस्तके देखील छापली गेली. ज्ञानोदय हे पत्र अमेरिकन मिशनने 1842 मध्ये सुरू केले. बाबा पद्मनजी यांनी येशूचे चरित्र 7 खंड लिहिले. 1854 या आसपास या मुद्रणालयाचे काम बंद करण्यात आले. ब्रिटिश साम्राज्याचे मजबूतीकरण करण्यासाठी इंग्रजांनी प्रशासकीय यंत्रणेत आवश्यक ते बदल केले. हिंदू लॉ ब्रिटिशांनी तयार केला, त्याआधी ते अस्तित्वात नव्हता. 1827 मध्ये न्यायव्यवस्थेत इंग्रजांनी बदल केले. 1827 रेग्युलेशन ऍक्टनुसार एजंट फॉर सरदार्स नावाचे कोर्ट सुरू झाल्याचे सरदार लोकांना खास संरक्षण मिळाले. या कायद्याने जिल्हा प्रशासन व न्यायदान यंत्रणा निर्माण झाली. आयसीएस यंत्रणेचा मूळ जनक लॉर्ड कॉर्नवालिस होता. मुघल राजवटीत महसूल व न्याय यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सुभेदाराच्या धर्तीवर कॉर्नवालिसने कलेक्टर ऑफ रेव्हेन्यू अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असे पद निर्माण केले. कोणी तयार केले विचारतात. कॉर्नवालिसने तयार केले. कलेक्टर ऑफ रेव्हेन्यू अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असे पद निर्माण केले. मुघल सुभेदाराचे हे आधुनिक रूप होते. या यंत्रणेस तेव्हा इंडियन कोंटेंट सर्व्हिस म्हणत. या पदावर जून 1818 मध्ये रॉबर्ट्सची नेमणूक करण्यात आली होती. पुढे डलहौसीने यात सुधारणा करून 21 मे 1855 रोजी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना केली. या संवर्गाच्या हातात अनियंत्रित अधिकार होते. अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण टॉपिक बघितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघत आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक भाग 2. समाधान महाजन सरांचं असं हे पुस्तक आहे. बघा, आता आपण ही सिरीज देखील कंटिन्यू करणार आहोत. आणि आता बघा, एक शेड्यूल आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. आता तोच मी कंटिन्यू ठेवणार आहे. इंडियन पॉलिटीचे सकाळी 7 वाजता येणार आहे व्हिडिओज, आणि इतिहासाचे 9 वाजता, आणि आपले PYQs जे काही आहे 21,000 प्रश्नसंच ते सायंकाळी 5 वाजता अपलोड होतील. असेच छान छान कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.